आज मी तुम्हाला गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पिठलं रोट आणि गुळाचं बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आणि शेंगदाणे आणि हिंग पावडर घेतलेली आहेत आणि मिरचीची ठेचा करून घेतलेला आहे. तर मी कढाईसुद्धा ठेवलेली आहे गॅसवरती. तर 3 पोळी तेल टाकून घेणार आहेत आणि तेल छान असं तपू द्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि त्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा सोनेरी कलर येई तोपर्यंत. तर कांदा हा होत आहे. तर कांदा थोडाफार होत आहे तर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे. त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार केली आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आणि छान असं परतून घ्यायचं. त्याचबरोबर मी हिंग पावडर थोडीशी टाकून घेणार आहे आणि तेही हिंग पावडर टाकल्यानंतर ते सुद्धा छान कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे धने पावडर टाकायची आणि त्यानंतर अर्धा चमचा छोटा गरम मसाला टाकायचा आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. तर एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 ग्लास असे पाणी टाकून घेणार आहे. तर पाणी हे थंडही वापरलं तरी चालेल. जर गरम असेल तर बरंच, म्हणजे पाण्याला छान अशी पटकन अशी उकळी येईल त्यासाठी. तर पाणी टाकल्यानंतर तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत त्याला चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला उकळी फुटलेली आहेत. तर यामध्ये मी एका हाताने हरभरा डाळीचं पीठ टाकणार आहेत आणि रवीच्या सहाय्याने छान असं दुसऱ्या हाताने ढवळून घेणार आहेत. तर शक्यतोवर गाठा होणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून पटकन असे पटापट टाकायचे आणि एका हाताने पटापट ढवळून घ्यायचं, जेणेकरून गाठा होणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पूर्ण असं गजानन महाराजला आवडणारं जेवण तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे. तर नवीन असाल तर या माझ्या रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असं पिठलं हे तयार होत आहे. तर छान असं एकजीव करून घ्यायचं आणि पीठ टाकल्यानंतर ढवळत राहायचं आणि त्यानंतर गाठा झाल्या असतील तर अशा पद्धतीने रईच्या साहाय्याने छान असं घुसवून घ्यायचं, जेणेकरून गाठा ह्या मोडल्या जातील. तर तुम्ही बघू शकता तर छान असं हे पिठलं तयार झालेलं आहे आणि मी त्यावरती थोडं असं 5 मिनटं झाकण ठेवून त्याला छान असं शिजवून घेणार आहे. तर मी त्याला दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्या एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी असा गूळ खिसून घेतलेला आहे, तो यामध्ये पातेल्यामध्ये टाकून देणार आहे. तर यामध्ये मी 1 ते 2 ग्लास असे पाणी टाकून घेणार आहे आणि पाण्यात गूळ हा छान असा विरघळून घ्यायचा आणि अधूनमधून पिठल्यालासुद्धा असा चमच्याने हलवून घ्यायचं, जेणेकरून पिठलंही लागणार नाही. तर पिठलंसुद्धा तयार झालेलं आहे. तर मी याला झाकण ठेवून गुळाचा शिरा करण्यासाठी घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मी पिठलं खाली उतारून घेतलेलं आहे आणि गुळाचं पाणीसुद्धा तयार होत आहे. तर मी दुसऱ्या कढाईमध्ये तेलाचा शिरा करायचा आहे. तर 2 ते 3 पोळ्या तेल टाकून घेणार आहे. तर तेल छान तपलेलं आहे की नाही हे चेक करून घेऊया. तर रवा हा मी जाड वापरलेला आहे. तर अगदी जाड नाही, थोडासा असा मध्यम साईजचा भेटतो तो सुद्धा वापरू शकता. तर 1 ते 1.5 वाटीचा मी आज गुळाचा शिरा तयार करणार आहे. तर मी अशा पद्धतीने गुळाचा शिरा तुम्हाला करून दाखवत आहे. तर छान असं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि सतत असं ढवळत राहायचं. तर बघा किती मस्त आणि छान असं तेल सुटत आहे सराट्याचे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. तर छान असं तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण असा रवा एकजीव करून घेतलेला आहे, जेणेकरून पूर्ण असं छान असा रवा भाजला जाईल त्यासाठी. तर बघा रवा हा होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सराट्याचासुद्धा छान असा रवा सुटलेला आहे आणि गुळाचंसुद्धा पाणी तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला परत तर यामध्ये मी जे गुळाचं पाणी आहे ते चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहेत. आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि हातावर चिपकी होती याची सुद्धा काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने मी पूर्ण असं थोडं पाणी टाकून एकजीव करून घेणार आहेत आणि त्यामधल्या गाठासुद्धा मोडून घेणार आहेत आणि बाकीचं पाणीसुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहेत.
तर गुळाचा शिरा हा पौष्टिक असतो आणि छान लागतो खाण्यासाठी. तर मी याला नैवेद्यासाठी आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त करून दाखवलेलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर पूर्ण असा एकजीव करून घ्यायचा. तर गाठासुद्धा होऊ द्यायच्या नाही, याचीसुद्धा काळजी घ्यायची. तर तुम्ही बघू शकता गाठा छान मोडलेल्या आहेत. तर यामध्ये मी मनुका टाकलेला आहेत आणि वेलची पूडसुद्धा टाकून घेणार आहेत. तर छान लागतं वेलची पूड टाकल्याने. आणि गुळाचा शिरा पदार्थ म्हटला म्हणजे चिमूटभर मीठ हवं त्यामध्ये. तर सर्व टाकल्यानंतर मी एकजीव करून घेणार आहे. तर गुळाचा शिरा तयार आहेत खाण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मस्त अप्रतिम झालेला आहे. तर मी तुम्हाला रोट करून दाखवणार आहे. तर मी थोडं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. तर यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडं अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे. तर तेल टाकल्याने रोट हे छान लागतात चवीला. आणि शक्यतो रोट करणे असेल तर त्यामध्ये मीठ पाहिजे, जेणेकरून छान चव येते. तर थोडं थोडं पाणी टाकून मी घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे. तर गोळा हा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर याला थोडंसं असं कणिकला थोडंसं तेल लावून 2 भागात मी गोळे तयार करून घेणार आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तर मी छान असं हातावरती त्याला चोळून घेणार आहे, जेणेकरून पोळी म्हणा किंवा रोट म्हणा अशा पद्धतीने हातावरती कणिक मळून घेतली तर छान असे नरम लागतात खाण्यासाठी. तर 2 गोळे तयार केलेले आहेत. तर मी एक गोळा घेणार आहेत आणि छान अशी रोट लाटून घेणार आहेत. तर मी रोट हा लाटून घेणार आहे. अशाच पद्धतीने दुसराही रोट मी लाटून घेणार आहेत. आणि तवासुद्धा छान असा तापलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर यावरती मी रोट हा टाकून घेतलेला आहे आणि दुसरासुद्धा मी त्याच पद्धतीने लाटून घेणार आहे. तर मी त्याला पलटून घेणार आहे, जेणेकरून दोघी साईड छान अशी भाजली जाईल त्यासाठी. तर बघू शकता छान असा टंब फुगत आहेत. आणि मी तवासुद्धा मी उचलून घेणार आहेत आणि डायरेक्ट गॅसवरती त्याला भाजून घेणार आहेत, जेणेकरून चारी साईडने अशा पद्धतीने शेकला जाईल त्यासाठी. तर अशा पद्धतीने मी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला प्रसादाची थाळी तयार करून दाखवलेली. तर रोट हा शेकून झालेला आहे. तर गुळाचा शिरा आणि पिठलं आणि रोट आणि नैवेद्य तयार आहेत गजानन महाराज